काय होतंय ताई? गरम होते. हां, हवा सुटा नाही, गरम होते रे. हवा सुटा नाही, गरम होतंय. आणि आता बघा तुमचं दाजी आणि ताई दोघांनी उरकलंय गावात जाण्यासाठी. तर ही दोघं जण आता चाललेत गावात. कारण आहे ना, स्वीटीचा मोबाईल बिघडलाय, त्याच्यामुळे त्याला नेट पण करायचं आहे. आणि आज बुधवार पण आहे, गावचा बाजार पण आहे, बाजार पण करायचा आहे. पण त्या अगोदर तुम्हा सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय की उद्या माझ्या लेकीची आणि जावायची म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस. 14 मे 2025ला लग्न झालं, तर 2026ला पहिला वाढदिवस आहे. हा, उद्या. तर पहिल्या वाढदिवसानिमित्त काल बघा फोटोशूट केलं मस्त असं सागरने आणि स्वीटीने. आणि या दोघांचं फोटो काढण्यासाठी मी त्यांच्याबरोबर गेलते. त्यांनी एकामेकाचा फोटो काढलं आणि मी त्या दोघांचं फोटो काढलं. नाहीतर मला काय जायची गरज नव्हती त्यांच्याबरोबर. एक कमेंट आले ना, तू कशाला दोघांच्या मध्ये लोडबोड करते. दोघांचा फोटो कोण काढायचं? दोघांचं फोटो कोण काढायचं होतं मग मी घरी बसल्यावरती. हां, मग काय तर. त्याच्यामुळं मी गेलती संग. आणि काल आहे ना स्वीटीने माझी साडी मस्त अशी माझ्या लग्नातली साडी होती ती, माझं म्हणजे लग्नातला शालू नसतो का, तो होता. आणि ती साडी घालून फोटो काढलेलं स्वीटीने. आणि सागरने तुमच्या दाजींची कपडे घातलेली लग्नातली. तर दोघांनी पण आमच्या दोघांचे कपडे घातले होते. माझं पहिलं नव्हतं ना, हां, माझं नव्हतं पहिलं, आता ह्यांच्या ह्यांच्या लग्नातला होता ते तुमचा. तुमच्या लग्नातलं तुमच्या लग्नात सफारी होती. सफारी होती. हा, तुम्ही मला काय माहित कुठं लावली. दिली कोणाला? मी माझा मी शालू जपून ठेवलाय. माझ्या लेकीने घातला का नाही. आईचं शालू घालायला पण किती मोठं नशीब लागतं माहिती आहे का. मग काय. किती- हा? किती- आणि किती वर्षात ना? किती 22-23 वर्षातनं. 23 वर्षाचं. 23. आणि आज घातलेला आहे माझा ड्रेस, आहे का नाही. मग काय. छान छान असा. माझा ड्रेस कधी घालत नसायची बरं का. नको मम्मी, लय लय ढिल्ल होते, लय ढिल्ल होते. लेडीला व्हायचं माहिती का? हा, लय सैल होते म्हणायची, घालत नसायची कोण कधी. घातलंय? हा, गोट दिला पण होता. घातलेत. आता बरोबर बसला. आता बरोबर बसला. हम्म. तर चला आता आम्ही जातो गावात, हम्म. दळण घेऊन जायचं. शिरवाळा पडले तर नाहीतर आता हा. 12:30 वाजले. उद्या आहे ॲनिव्हर्सरी. तर ॲनिव्हर्सरीच्या तुम्ही सगळेजण माझ्या लेकीला आणि जावयाला भरभरून अशा शुभेच्छा द्या. तुमचा चांगला चांगला आशीर्वाद द्या स्वीटीला, स्वीटीच्या बाळाला, तिच्या नवऱ्याला, आहे का नाही, सगळ्यांना. सासूबाईला पण. मग आम्ही कुठे गेलो होय ग, आम्हाला नको होय. म्हणजे तू माझं बाळ, माझा नवरा, सासू म्हणजे तुम्ही असं का. मग सगळी, मग आम्ही पण आहेत की, मग सगळी आम्हाला पण पाहिजे ना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, तुमचा सपोर्ट आम्हाला पण पाहिजे ना. यांच्या बरोबर सगळ्यांनाच पाहिजे. पण आता सध्याचं सांगितलं मी, तुमची ॲनिव्हर्सरी ना, मग तुमच्या दोघांना चांगला चांगला आशीर्वाद द्या. आणि तुम्ही सगळी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत, त्याच्यामुळं ॲडव्हान्समध्ये आधीच थँक्यू, धन्यवाद, आहे का नाही. तर स्वीटीने पण मस्त असा माझा ड्रेस घातलेला आहे. तर कसं वाटतंय ताई मग? बरं वाटतंय. बरं वाटतंय, मग काय. छान दिसतोय ड्रेस. काल ही ओढणी आपण राशीनमध्ये घेतली आहे ना, दाजींच्या मामाने घेऊन दिली ताई. मी पप्पांना म्हणलं ही ओढणी मला लय आवडली, आम्ही बाजारात गेलेलो आणि त्या दुकानात मला दिसली, म्हणलं मला लय आवडली, मला घ्यायची आहे. देऊ, गुलाबी. घ्या माझ्या कानातलं. आता मी जे कानातलं घातलंय ना, हे तिला त्या ड्रेसवरती घालायचं, गुलाबी गुलाबी. धरा, असंच असतंय. काय म्हणतात, लेख नाही तर लिहून घ्यावा, सून नाही तर खाऊन घ्यावा, ही म्हणच आहे माणसांची. लेख काय लिहून देत नाही, पहिल्यापासूनच आहे तिचं. काय जरी आणलं ना माझ्यासाठी की लगेच माझं करून पर्समध्ये ठेवायचं, मला आवडलं झालं, परत मी त्याला हात पण लावणार नाही आणि घेणार पण नाही. तिला आवडलंय ना, मग तिलाच राहू द्या. आमचं काही कुठं जाता नटायचं आणि काय करायचंय तेव्हा, पण लेख चांगली दिसली पाहिजे, त्याच्यामुळं हां मॅचिंग सगळं केलं. असं ते छान दिसते. आणि अजून काय म्हणायचं होतं ग. हां, मग ही ओढणी ना, पप्पा म्हणले राहू दे, म्हणले 110 रुपये, त्यांनी 120 का 10 रुपये सांगितलं होतं. पप्पा म्हणले परत घेऊ. तर वर काका नाही माझ्या लेकीने मागितले, वैशूने मागितले, घ्यायची. नको काका, नको नको म्हणलं. काका जाऊन घेऊन आला, आम्ही इकडं काहीतरी घेतोय तर. हां, पप्पांचं मामा. हां, या सापा. तर आता स्वीटी आणि तुमचं दाजी जाणार आहेत गावात. तर गावात मोबाईल शॉप आहे, तिथं मोबाईल नेट करून घेते. काय नॉर्मल थोडासा घोटाळा आहे, पण रात्री तू सागर बरोबर
रुसायला फुगायला नव्हतं पाहिजे असं मला वाटतंय. लेकरू राच काय करतात भजनी रुसतात भांडतात खेळतात हा ती काय का असं आपण थांबणार होता ना रात्री, पण ती राच अंधारचं. फोनाला काहीतरी काम होतं म्हणून जायचं होतं. तुम्हाला फोन आला का? हा म्हणजे स्वीटीला रुसले म्हणून दाखवलं काय? होय. काम होतं जायचं. ताई ड्रेस लय भारी दिसतोय अगं. होय. हा तिला ना तिथला चुलीचा काळा टिक्का लावा, नाहीतर मी लावते. मम्मीच्या हातानं का पप्पांच्या हातनं? राहा कोणी पण. हा काळा टिक्का लावा कानाच्या पाठीमागं. उठा बरं चला तुटलं मीच लाव. तर आता गावात जाणार आहे ना, कुणाची नजर नको लागायला माझ्या लेकराला, त्याच्यामुळं ही आपली चूल आहे. तर चुलीचा मस्त असा काळा टिक्का घ्यायचा आणि लावायचा इथं. गोल्याला लाव. ओके. डोक्याला असं हा लाव लाव चांगलं. आता ठेवला हात पुसला मी तोवर. बुक्का हे लावते छान. हा नाही ती आपलं रानातलं ग. हळदी कुंकून बुक्का लावते घरी असते ना तिकडे कंटिन्यू लावायचे. आता काय देवाकडे जात नाही. चला दळण केलंय मी. दळण हे तर पिशवीत भरून ठेवलेलं आहे. तुझं उरक तुझं. हा मी ताईला इथं सोडून हा जारचं पाणी आणायचंय. पाणी संपलंय. येताना एक बॉटल भरून आणा. उठली वय छान आहे. चला गाडी. किती दिवस झालं ताई ही ड्रेस आणलेला आहे? लय दिवस झालं. हा तुझ्या लग्नाच्या आधी आणलेला आहे. हा तेव्हापासून फिटिंग ही करून आणला आणि घातला ना. याच्या बाह्याना अशा होत्या एकदम, त्या मी अशा करून आणल्या एकदम ब्लाऊजच्या बाह्यांसारख्या, तरी पण घातला नाही अजून. मला फुल बाहेर आवडतं. मला पण फुल बाह्याचंच आवडतं, त्याच्यामुळेच त्याला घातला नाही. चला आता मला धुणं भांडी होत्या ना, पण ह्या अशा ह्या होत्या ग अशा, म्हणजे नाही का फुगार होत्या, पसरट होत्या. हा दर हातात हे तुला घालाय मी आता चालली. नाही मला मी दुसरं घालते ना. दे मी ठेवून देते की ह्याला. तरी दे. गोल्या मान्या कुणीकडे गेले तर गोल्या इथे मला. मला काय कसा झोपलाय हो केला हाय का काय? हो हो बघतोय अजून. तुला वाटतं का नाही? ए असं झोपतोय. लय भारी भारी त्या भितडाला चिटकू चिटकू झोपतो अगं. आवाज तरी काय दिसतो. तोंड करते ते आवाज बी निघाला त्याचा. म्हण्या चला म्हण्या मण्याचं जे चालल्यात आता गप्पा. मी जाते गोल्याकडे. गोल्या आहे बाहेर. गोल्या आपलं गारव्याला इकडं निवांत झोपलाय बघा. काय करता हो? हाय का? नाही हा हाय हा ते सेमच आहे दोन्ही पण, कलर वेगळा आहे फक्त. ए गोल्या गोल्या म्हणूस तर गोल्या मी आऊ म्हणतोय. ए गोल्या तू इथं गारव्याला झोपला होय बाहेर? होय र थँक्यू. लयच भारी आयटी झोपतो र तू. होय तक तक तक. हाय का? हाय का? वाल्या दांडात कसा झोपलाय गारव्याला जांभळीच्या झाडाखाली, बघितलं का गोल्या? हा लयच जांभळे येतात. होय र. माझा मोबाईल घेऊन जाणार आहे स्वीटी आता, कारण तिचा मोबाईल बिघडलेला आहे. तिला व्हिडिओ घ्यायचा आहे. जावाई बापूंसाठी काहीतरी छोटं मोठं गिफ्ट घेणार आहे. सरप्राईज आहे गिफ्ट, त्याच्यामुळे सांगायचं नाही. मग तिला व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून माझा मोबाईल घेऊन चालले आता. तर माझ्यापाशी मोबाईल नसणार आहे, त्याच्यामुळे आताच तुम्हाला सांगते, माझं धुणं भांडी होऊस तर लवकर या. काय मी काय? 3 वाजता येतो. ते इतकं उशीर असतं येत आहे. मग लवकर येते. लगेच येणार आहे मी. मला ते कांदा बघायला. महागारी पण हा कांदा द्यायचा आहे ना आपला, तर ती जागेवरूनच नेतात वाटतंय काहीतरी 8-9 रुपये किलोनी. ते जागेवरूनच द्यायचा आहे कांदा, तर त्याच्यासाठी बघायचं या. चला असू द्या. आता सांगते माझ्याकडे मोबाईल नाही फोन करायला, त्याच्यामुळं लवकरात लवकर पप्पांना लावून दे. मी तोवर धुणं भांडी उरकते, मग येते तोवर तू मेहंदी काढ. कोण घेतला का? हा घेतला. कोण घेतला? मेहंदी काढ मस्तपैकी. गिफ्ट आणायला 2 जण जाऊ. चला बाय बाय. बाय बाय ताशा. पडलेला आता ऊन झालं. थोडं शिरवाळ पडू दे मग. पडतंय.